नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीने आज शिक्षक आंदोलनाला उतरले आणि आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षणीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे एक उठाव निर्माण झाला, पण हा उठाव विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर पडणार आहे का? कारण की ज्याचं व्रत घेतलंय तुम्ही, ज्या संदर्भातून ज्या लोकांवर, ज्या विद्यार्थ्यांवर तुमच्या उपजीविकेचा प्रश्न हा नेहमीच तुमचा मार्गी लागतो, त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही अंधारात टाकून आज तुम्ही चक्क आंदोलनात उतरलात। खऱ्या अर्थानं या संदर्भातला विषय या पद्धतीनं याची स्क्रुटनी करावी किंवा या गोष्टीचं विश्लेषण करावं तेवढं कमी आहे। कारण की आज ज्या पद्धतीनं शिक्षणाचा बाजार झालाय, शिक्षण म्हणजे सामाजिक भूमिकेत एक आज खेळणं बनलंय, खेळणं, आणि त्या खेळण्याला कुणी कशा पद्धतीने खेळायचं, खऱ्या अर्थाने या राजकीय व्यवस्थेने या परिस्थितीला आणून ठेवलंय। ज्या पद्धतीनं शिक्षण संस्थेचा बाजार आमच्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या संस्था या स्वतःच्या कार्यकर्त्यांना विकसित करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना विकास घडवण्यासाठी हे एक चांगलं शस्त्र मानलं गेलंय। आज बघितलं तर जिकडं तिकडं संस्थेचे जे काही जाळे विणले गेलेले आहेत, ज्या पद्धतीने शिक्षण संस्था वाढलेल्या आहेत, त्या सगळ्या शिक्षण संस्थेचा जर आम्ही विचार केला तर आज या सगळ्या शिक्षण व्यवस्था एखाद्या राजकीय कार्यकर्त्याच्या असतील, सामाजिक भूमिकेतून उतरणाऱ्या फक्त फार बोटावर मोजण्या इतक्या शिक्षण संस्था आपल्याला पाहावयास मिळतात। आणि या शासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या आणि 2012 मध्ये कायम विनादान संस्थेतील कायम हा शब्द काढून या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा संकल्प समोर आणला, परंतु हा संकल्प फक्त नावापुरताच होता का? या संकल्पनेतून ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्राचे दार हे विस्तीर्ण करायला हवे होते, त्या पद्धतीने या शिक्षण संस्थांनी त्या पद्धतीचं कार्य कधीच आपल्याला दिसलेलं नाही। त्याचं सगळ्यात मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गल्लोगल्ली फुललेलं या इंग्रजी शाळेचं दुकानच म्हणेल। कारण की ज्या पद्धतीने आज याचे पेव फुटतायत आणि ज्या पद्धतीने पाल्याचे भवितव्य हे धोक्यात आणले जातात, त्याच्यासाठी हे याला पेवच म्हणता येईल। आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी सगळा विळखा या इंग्रजी शाळेने आपल्या अवतीभोवती जो विणलाय ना, त्यामुळं मराठी शाळेंचं जे काही पट आहे ते पट आता हळूहळू घसरायला लागले। बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत की ज्यांची पटसंख्या किंवा त्यांची गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीने फुललेली। आणि या सगळ्या संदर्भातून ज्या पद्धतीने आज हे शिक्षक रस्त्यावर उतरून या आंदोलनाचं स्वरूप घेऊन आमचं जे कायम तुम्ही काढलंय त्याच्याबद्दलचं अनुदान आमच्या पदरी टाका अशी मागणी करत मराठवाडा शिक्षण संघटना किंवा त्याच्यासोबत सहाय्यभूत ज्या संघटना आहेत त्या आज रस्त्यावर उतरल्या। बरं, आंदोलन हा तुमचा अधिकार आहे, आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मांडणं ही तुम्हाला संसदीय परंपरेत किंवा या लोकशाहीच्या परंपरेत मिळालेला एक मूलभूत अधिकार आहे। परंतु या अधिकाराचा वापर जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चिरडून करणार असताल तर ती कोणतं शहाणपण आहे? वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी आज खऱ्या अर्थानं कोंडीत अडकले, कारण की जागतिक स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका विद्यार्थ्यांकडून करून घेणं आणि आज त्या विद्यार्थ्यांचं ज्या पद्धतीचं सिलेबस त्यांच्या डोक्यावर मारल्या चाललंय, त्या पद्धतीची त्यांची शिकवणी ही महत्वाची आहे। कारण की एक दिवस, कारण की आधी तर शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत बघितलं तर शालेय जीवनात ज्या पद्धतीने विद्यार्थी घडतो तो फक्त 6 तासात तुमच्या सानिध्यात राहतो, आणि या 6 तासाच्या सानिध्यात जर पुन्हा त्याच्यात सुट्ट्या आणि ज्या पद्धतीच्या आपल्याकडं धोरणं आखण्यात आलेली आहेत, त्या धोरणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा खऱ्या अर्थानं विकास करणं हे एक दिवस हा महत्वाचा असतो। पण आज त्या पद्धतीने शिक्षण या संघटनेने याचा विचार केला नाही, आणि या विचार न केल्यामुळं आज चक्क त्यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून बऱ्याचशा शाळा बंद होत्या, पण ज्या शाळांना या सगळ्या गोष्टी अनुमाग्र करून विद्यार्थ्यांचं भवितव्याची चिंता होती त्यांनाही त्यांनी भाग पाडलं। ही भाग पाडणं ही चुकीची पद्धत आहे। आंदोलनात उतरणं, आंदोलन करणं हे तुम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करू शकला असता। तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या शाळेंचे वर्ग भरल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही उड्यावर शाळा भरवा,
ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल त्या पद्धतीची आंदोलनं करा, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. कारण की आधीच विद्यार्थी हा इंग्रजी माध्यमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भरकटला गेलाय आणि आज ज्या पद्धतीने मराठी शाळेंची अवस्था झालेली आहे, त्या अवस्था पाहिल्यानंतर खरंच डोळ्याला पाणी येण्याची वेळ आली. आज शिक्षण काय आहे याची सविस्तर भूमिका मांडणारच आहे. कारण की या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे आता हातखंडे वापरले चाललेत ना, ते हातखंडे आज समाजाच्या भवितव्यासाठी खेळणं बनलंय. कारण की ज्या पद्धतीचे पेव अनेक पेव असे फुटलेत की त्या पेवांमुळं आज सर्वसामान्य माणूस हा फक्त यंत्रासारखा राबतोय. चरखात ज्या पद्धतीने ऊस टाकून ज्या पद्धतीचा त्यातला रस काढला जातो ना, त्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची अवस्था झाली. तरीही आमचे डोळे गप्प आहेत, आमचे डोळे मिटलेले आहेत आणि आमचं तोंड गप्प आहे. कारण की आम्हाला आमच्या पाल्यांचं भवितव्य महत्वाचं, पण कोणीतरी बोललं पाहिजे. आणि या संदर्भात या विषयाला धरून एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. परंतु आजची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या बद्दल शासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, आणि मग ज्या तुम्हाला जर हा कायम शब्द हा काढायचा नव्हता, तर मग आज ज्या पद्धतीची विटंबना या शिक्षकांसोबत तुम्ही करतायत त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही दोषी आहात. तुम्हाला लाडक्या बहिणीसारखी योजना आणून तुम्हाला खैराती वाटता येतात, तुम्हाला घरपोच 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू फुकटमध्ये पोहोचायला तुमच्याकडे पैसा येतो. तुम्हाला नाही त्या योजना अंमलात आणायला तुमच्याकडे पैसा येतो. मग जो समाजाचा मूलभूत आधार आहे आणि ज्याच्यावर पिढ्या घडणार आहेत, त्या गोष्टीला तुम्ही डोळे झाकपणे करून तुम्ही त्या शिक्षकांची पायमल्ली करून सर्वसामान्य माणसाला विठी धरण्याचा हा कोणता पर्याय? कोणतीही गोष्ट करताना हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचा सामाजिक जीवनात काय परिणाम होतो. जेव्हा MSCBची आंदोलनं तयार होतात तेव्हा MSCBची आंदोलनं तयार होण्याच्या अगोदरच त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात. कारण की जर लोडशेडिंगचा म्हणजे विजेचा प्रादुर्भाव झाला तर आमचा विकास रथ पूर्णपणे रोखला जाईल. जेव्हा महामंडळाने एखादं आंदोलन केलं तर त्यांना एक महिना त्यांना आंदोलन करावं लागलं आणि सगळ्या महाराष्ट्राच्या लाईफलाईन्स समजणारी ही एसटी एक जागीच थांबून होती. त्यानंतर कुठंतरी सरकारला जाग आली, त्यांच्या संदर्भातल्या मागण्या त्याही पूर्ण झाल्या का नाही त्याची आजही शाश्वती नाही. परंतु हे शिक्षक की जे महत्वाच्या भूमिकेत आज समाज जीवनात उतरलेले, संस्काराचा एक अध्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो, आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांना या त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणं खऱ्या अर्थानं समाजाची केलेली प्रथा आहे. आणि दुसरी बाजू मांडायची म्हणलं तर शिक्षकांनी सुद्धा इतक्या आडमुठपणाच्या धोरणावर उतरू नये. कारण की हे आडमुठेपणाचे धोरण ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची पद्धत आहे. आणि हे असे खेळणारे बरेच जे राजकारणी आहेत ना, त्या राजकारण्यांसाठी हे मिळालेलं पोलीस आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने जीवन पद्धतीमध्ये गुरुला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्य महत्व आहे, त्या अनन्य महत्वाचा विचार करून खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींची जी परिणिती आहे, आंदोलनाची पद्धत आहे, ती पद्धत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग तुमच्याकडे आहे. आणि खऱ्या अर्थानं हे काम न बंद करता जर हे आंदोलन तुमचे जर हे झाले, सक्सेस झाले आणि त्या पद्धतीनं शासकीय बडग्यामध्ये न येता तुम्हाला खूप काही मोकळे मार्ग आहेत, परंतु त्याला अवलंबणार कोण? कारण की आपल्याला एकच मार्ग सुचतो, तो रस्त्यावर या. आज कोणी रस्त्यावर तर आलं नाही, पण ज्या पद्धतीने शाळा बंद करून या गोष्टीचा निषेध करण्यात आला ना, आणि उद्याही शाळा उघडतील का नाही याची शाश्वती कमी. शिक्षण संचालकांनी पत्र काढलं, जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं की या संदर्भातले जे अहवाल आहेत ते अहवाल मागवण्यात येतील आणि त्या पद्धतीची उचित ती कारवाई करण्यात येईल. परंतु कागदोपत्री ज्या पद्धतीचे काम तुम्ही करताय त्यापेक्षा या गोष्टीमध्ये सबळपणे आणि व्यवस्थितपणे जर कार्यक्षमपणे काम करण्याची पद्धत दाखवली तर खऱ्या अर्थाने या देशाच्या भवितव्याशी खेळणं, या भवितव्याशी तुम्ही वाढवण्याची जी संकल्पना तुमच्या डोक्यात आहे ना, ती चांगली मार्गाला लागेल. अगोदर शिक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीच्या भूमिका या समाज पटलावर मांडल्या जातात त्यापेक्षा वेगळं काही करण्याचे प्रयत्न हे शिक्षकांनी केले पाहिजेत. अगोदरची शिक्षकांच्याकडं साधन तोडके होते, संपर्काची साधनं नव्हती, प्रवासाची साधनं नव्हती, तर ही एक शिक्षण म्हणून जे घेतलेला वसा आहे किंवा शिक्षण म्हणून घेतलेलं व्रत आहे ते साफल्य करण्यासाठी प्रत्येक शिक्षक हात झटायचा आणि त्या पद्धतीनं ते प्रतिष्ठा
समाजही त्यांना द्यायचा। जर एखादा शिक्षक जर रस्त्यावरून येत असेल तर त्यासाठी विनम्रपणे मान झुकवणारे पाटील सरपंच ज्या पद्धतीने रस्त्यात उभे राहायचे त्या पद्धतीची आजची परिस्थिती राहिलेली नाहीये। त्याचंही विवेचन आपण आपल्या मनाला केलं पाहिजे, कारण की समाजात ज्या पद्धतीची शिक्षकाची भावना आहे ती शिक्षकाची भावना आम्ही सोडलेली आणि आज फक्त काम म्हणून, ड्युटी म्हणून, टोपले टाकायचे म्हणून आज आम्ही त्या शिक्षण विभागाकडे बघतोय। खऱ्या अर्थानं जोपर्यंत उपजीविकेचं साधनापेक्षा जोपर्यंत आम्ही सामाजिक वसा म्हणून या गोष्टीला पाहणार नाही तोपर्यंत सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक बदल हे घडून येणार नाहीत। परंतु त्या अगोदरच्या शिक्षकांनी ती कवायत केली, भलेही त्यांना वेतन कमी असेल, भलेही त्यांच्या ज्या हालापेष्टेच्या संदर्भातून त्यांचं जीवन गेलेलं असेल, तरीही त्या शिक्षकांनी द्रोणाचार्याची भूमिका कधी सोडली नाही आणि ज्या पद्धतीने द्रोणाचार्य घडत गेले त्यामुळे या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन समोर आले आणि या अर्जुनानेच खऱ्या अर्थाने इतिहास घडवला। तर या पद्धतीचे इतिहास घडवण्यासाठी पुढची पिढी सज्ज होण्यासाठी तुम्हाला आता कंबर कसावी लागेल आणि शासनाच्या या नीतीला विरोध करण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत। त्या पर्यायी मार्गाचा अवलंब करून शिक्षकांनी आपली कवायत पूर्ण करावी हेच सदिच्छा। नमस्कार।